ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 26,61,000 रुपये किंमतीची एमडी पावडर हस्तगत. नायजेरियनसह 5 जणांना अटक. उल्हासनगर गुन्हे शाखेने एका नायजेरियन डीलरसह 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 26,61,000 रुपये किंमतीची 131 ग्राम एमडी पावडर हस्तगत केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र रघुनाथ थोरवे यांना नेवाळी चौकाकडून कटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, पोलीस अंमलदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, योगेश वाघ, शेखर भावेकर, सुरेश जाधव, मंगेश जाधव, रितेश वंजारी, प्रसाद तोंडलीकर, संजय शेरमाळे, विक्रम जाधव, रेवणनाथ शेकडे, मीनाक्षी खेडेकर, मनोरमा सावळे, कुसुम शिंदे, अविनाश पवार यांच्या पथकाने सापळा रचून बंद पडलेल्या देवांश ढाब्यासमोर सापळा रचला. या सापळ्यात नौशीन मैनुद्दीन शेख या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या तपासणीत 71.3 ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला आढळला. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. महिलेने अंमली पदार्थ हा इम्रान हबीब खान याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी इम्रान खानलाही अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून हैदरली जमील अहमद शेख, सिराज राजा शेख, चुक सोगबोन्ना अजाह या 3 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण 26,61,000 रुपये किंमतीची 131 ग्राम एमडी पावडर हस्तगत केली आहे. या गुन्ह्यातील 4 पुरुष आरोपी हे नालासोपारा येथील राहणारे असून महिला नौशीन शेख ही मुंब्र्याची रहिवाशी आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे करत आहेत. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.